अजय येतोय पहिल्या षटकासाठी. पहिल्या चेंडूला स्क्वेअर कट केला, चेंडू जाते कव्हर कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला फटका होता कारण उजव्या बाहेरचा चेंडू होता, भरपूर वेळ होता, जागा बघितली आणि चेंडूला कट केला. डीप कव्हरला चेंडू गेला होता आणि 2 धावा भारत पूर्ण करतोय आणि संघाचं 2 धावांनी खातं उघडतोय, स्वतःचं खातं उघडतोय. दक्षता स्पोर्ट्स साविंद्रा विरुद्ध न्यू मिलन पायगाव, 2 संघामधील सामना. अजय पुन्हा एकदा कट केलेला, स्टे केलेला, चेंडू जातोय तो पॉइंट केला जातोय, बॅकवर्ड पॉइंट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि ह्याच बरोबर फलंदाज प्रदीपेची खेळी संपुष्टात. पायगावरनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतात. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. पहिली धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव घेताना मात्र गोल्डन डकवर बाद झालेला आहे प्रदीप. कुठल्याही चेंडू न खेळता बाद झालेला आहे म्हणून गोल्डन डक. पायगावरनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतात. कवी सुरेश मुकादम हे या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतात. जे न देखे रवी ते देखे कवी. मात्र आमचे कवी आता मात्र टेलिव्हिजन सेटवर ही स्पर्धा पाहत आहेत. खास करून पायगावचे ते चीफ सपोर्टर आहेत. नितीन येतोय, संघाचा प्रमुख आधारस्तंभ, संघाचा कर्णधार आहे नितीन गवळी. अजय ह्यामध्ये चांगला चेंडू होता, थोडासा डाव्या एसटीच्या वरून निघून गेलेला आहे. अतिशय चांगला चेंडूचा पूर्णपणे बीट झालेला आहे. शफल क्रॉस करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. सुदैव म्हणता येईल की बेल्सला ट्रिप केलेलं होतं कारण जवळपास डाव्या एसटीच्या वरून निघून गेलेला होता. अजय याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजव्या एसटीच्या बाहेरून जात होता. अपील केलं होतं पायचीचं, मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू नाही धाव. आता मात्र संघाचा सिनियर खेळाडू भरत थोडासा कानमंत्र येतोय नितीनसाठी. धावसंख्या स्थिर आहे 3. अजय फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाते मिड लाईव्ह वाईड अप लॉंग, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. अजय हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिला जातोय. बाकीचं काम मात्र पंच सुनील मात्रे करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8. 1 बाद 8. पहिला फलंदाज प्रदीप बाद झाला होता गोल्डन डक वर. याला मात्र हुक केलेला आहे चेंडूला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता, डाव्या एसटीवरला होता, शफल क्रॉस झाला, चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चेंडूला हुक केला आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा नितीनेच्या बॅटमधून निघाला षटकार. षटकाची धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होती 14. एक चांगली सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 14 धावा ही एक चांगली सुरुवात आहे. न्यू मिलन पायगाव संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना न्यू मिलन पायगाव. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे न्यू मिलन पायगाव संघाकडे, कारण यानंतर येणारा सचिन मडवी आणि त्यानंतर येणारा जितेंद्र भालेकर, त्यानंतर अनिल मुकादम, असं एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता आमचे मान्यवर, आणि त्यामध्ये या स्पर्धेचे सर्वा भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व लाईन ऑफ भिवंडी
संजयभाई म्हात्रे साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, डॉक्टर गणेश म्हात्रे हे सुद्धा आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट खेळापासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती, महिला वर्ग, कारण क्रिकेटला इतकं ग्लॅमर भारतामध्ये आहे, इतकं कुठल्याही खेळाला नाहीये. नो डाऊट हॉकी भारताचा खेळ आहे, राष्ट्रीय खेळ आहे, पण क्रिकेट जास्त प्रमाणात खेळलं जाते. सकाराम येतोय, शॉर्ट टर्म करतोय. यामध्ये फटका खेळलेला आहे, त्यामधून चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. भरत मुकादम आजी ऑफ साइडचे इतके जबरदस्त फटके खेळतोय की तब्बल मी 15 वर्षापूर्वी खेळताना बघितलं होतं. याच पद्धतीने ऑफचा फटका खेळला त्याने. अप्रतिम फटका, अगदी थांबून बॅकफुटला येऊन हा फटका खेळतोय. डीप पॉइंटला चौकार. चौकाने धावसंख्या वेगाने वाढतोय. धावसंख्या झाली 18. सकाराम याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही, कारण स्ट्राईक मिळते ती नितीन गवळीकडे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. एक चांगली सुरुवात आहे. निमिलम पायगाव संघाची नाणेफेक हरल्यानंतर एक चांगली सुरुवात, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 1/19. सकाराम राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट टर्मला गोलंदाजी करतोय. याला भिरकावून दिलेला आहे चेंडूला. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी षटकार. नितीन गवळी याच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 25. संदेश पाटील मला असं वाटतं याप्रमाणे जर फलंदाजी केली तर कदाचित आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ते उभे करू शकतात. 50चा आकडा पार करू शकतात. अगदी बरोबर, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खास करून नितीन उत्कृष्ट अशी टोळेजन अशी फटकेबाजी, चौकार आणि 2 षटकार च्या मध्ये खेळपट्टू खेळत आहे. सकाराम याला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत आहे आणि झेल सुटतोय आणि या महागात पडू शकतो झेल सुटलेला. 2 धावा पूर्ण होते. तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 28. आणि हा जो झेल सुटलेला आहे संदेश पाटील, हा कदाचित महागात ठरू शकतो, कारण नितीन गवळी असा फलंदाज आहे की त्याने दाखवलेले 2 षटकार मारलेले आहेत. कदाचित महागात पडू शकतो. माधुरगावचे आकाश म्हात्रे यांनी कॉमेंट्री बॉक्ससाठी हार्दिक शुभेच्छा, स्पर्धेसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा चेंडू मात्र सोडून दिलेला आहे, पण मात्र चेंडू तितकासा बाहेर नव्हता. वाईट समजून चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचं मात्र बारकाईने लक्ष होतं, कारण जी क्रीज आहे वाईट साठी त्याच्या आतमधून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आलेला आहे. सकाराम याला मात्र चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हे फार क्रिकेट महत्वाचं असतं. संदेश पाटील नजर फार महत्वाची असते. नितीन गवळी यांनी बघितलेलं आहे की थ्रो स्ट्राईक एंडला येतोय, त्यापुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झाली 31. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या 31. दोन षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झाली 31. आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना आहे, या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. पिंपलाचं तुफान शेवटच्या सामन्यासाठी मैदानावर येणार आहे. तुफान पिंपलास आणि गावदेवी ओळी. नक्कीच रात्री उशिरापर्यंत संपूर्ण चषकाचा
आनंद लुटणाऱ्या तमाम सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून। हा चषक जे पाहते त्या सर्वांचं आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। राम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज, अष्टपैलू खेळाडू राम पाटील। पहिल्या दोन गोलंदाजांनी एक चांगली कामगिरी केलेली नाही, मात्र तिसऱ्या षटकामध्ये राम पाटील कशा प्रकारे कामगिरी करतात बघायचंय। याला पुन्हा एकदा कट केलेला आहे, चेंडू गलीकडे जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। फक्त एकच धाव पूर्ण केलेली, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 32। अजूनही सलामीची जोडी आणि हायेस्ट पार्टनरशिप आहेत या स्पर्धेमधली। 29 धावांची पार्टनरशिप झालेली आहे, एकच फलंदाज बाद झालेला आहे। 29 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आतापर्यंत। राम पाटील यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय, ते चांगला चेंडू होता कारण शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात। नक्कीच या ठिकाणी कुणाल नाईक तसेच आकाश पाटील आणि योगेश यांनी या संपूर्ण चषकाला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद कुणाल नाईक। राम पाटील याला मध्ये भिरकावून दिलेला आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। नितीन गवळीच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार। नक्कीच रात्री उशिरापर्यंत सर्व रसिक प्रेक्षक या चषकाचा आनंद लुटत आहेत। कुणाल नाईक तसेच 38 धावा झालेल्या आहेत, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। परफेक्ट हाफ वॉली चेंडू घेऊन हा चेंडू भिरकावून दिला होता, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। अतिशय सुंदर ऍक्शन रिप्ले, सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट। प्रिन्स मूवीज, रवी गुळवी आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम। दीपेश डीजे यांनी जी आम्हाला माईक सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे, डीजे केल आणि डीजे दीपेश अतिशय। आणि जेव्हा चौकार षटकार लागतोय तेव्हा एक समुद्र आवाजांची धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आणि मंडप अँड डेकोरेटर्सची जी जोडी आहे ती म्हणजे सचिन पवार आणि चेतन पवार, समर्थ मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर। नक्कीच कुणाल नाईक व त्याचे सर्व मित्र या संपूर्ण चषकाचा आनंद लुटत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय, धन्यवाद। आपण रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण चषकाचा आनंद लुटत आहेत, त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। हायेस्ट पार्टनरशिप 36 धावांची या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेली आणि इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर, वैयक्तिक हायेस्ट स्कोर 25 धावा नितीन गवळी। राम पाटील याला मात्र फुलटॉस चेंडू आहे, नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, 5 धावा मिळणार आहेत। आमचे सहकारी समालोचक जे स्वतः उत्कृष्ट समालोचक आहेत, पत्रकार आहेत, कवी आहेत, सुभाष धुमाळ यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, धन्यवाद सुभाष धुमाळ। राम पाटील याला हुक केलेला चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि मला वाटतं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बघायला मिळणार आहे, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। सर्वोच्च धावसंख्या सुद्धा बघायला मिळणार आहे। राम पाटील याला मात्र हुक केलेला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। जबरदस्त फटकेबाजी केलेली, विस्फोटक फटकेबाजी, हायलाइट क्रिकेट बघायला मिळते आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत। आपण जो टाळ्यांचा आवाज ऐकतोय, 50 धावा पूर्ण होत आहेत निमिलम पायगाव संघाच्या। धावसंख्या झालेली 53, सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधली आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या सुद्धा 35 धावा। आपण पाहू शकता स्वर्गीय मंजुळाबाई करसन तरे खेळाडू कक्ष आणि खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसले आहेत त्यांच्या उत्साह दिसतोय, कारण ज्याप्रमाणे नितीन फलंदाजी करतोय उत्साहाचं वातावरण आहे। नक्कीच हा मॅजिक बॉक्स, त्यामध्ये आनंद लुटत आहेत रवींद्र तरे सर, शरद म्हात्रे, नंदू नाईक, यशवंत तरे आणि करेश म्हात्रे।
रात्री उशिरापर्यंत मॅजिक बॉक्स मध्ये सुद्धा जादू आहे. महागडा ठरते राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला मात्र त्रिफळाचित अराउंड दी लेग्स मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. 35 धावांची खेळी केलेली आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती किती षटकार मारलेले आहेत. 4 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत आणि या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभी केलेली आहे आणि संघाची आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे अराउंड दी लेग पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफळाचित डावी इष्टी वाकवलेली आहे आणि आता मात्र सचिन येतो खेळण्यासाठी. सचिन मडवी हट्टा भिवंडी दीपक मडवी ह्याचा भाऊ सचिन मडवी. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये किती धावा सलामीर भरत मोकादम अजूनही खेळपट्टीवर. फक्त 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सरस येतोय. सरस याला मात्र सरस गोलंदाजी करावी लागेल. 50 धावांची पार्टनरशिप केली होती भरत आणि नितीन यांनी. सरस यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे पूर्णपणे बीट केलेला आहे. थोडासा बॅकफुटला मागे येऊन आपला मनपसंत फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू इतका वेगात निघून गेला होता यष्टीच्या वरून निघून गेला होता. यष्टी रक्षका जातात. सरस याला मात्र पंच केले चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर भरत याची खेळी संपुष्टात. पण मात्र चांगली फलंदाजी करून भरत बाद झालेला आहे कारण नितीन बरोबर 50 धावांची पार्टनरशिप केली होती आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे आणि आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. आता मात्र येतो जितेंद्र भालेकर. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 53. या षटकात चांगली गोलंदाजी कारण पहिला चेंडू डॉट केला होता आणि दुसऱ्या चेंडूवर सफलता म्हणजे सरस यास खेळण्यासाठी सज्ज होते सचिन मडवी. याला मात्र एक मोठा फटका खेळलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टॉवरिंग 6 कुठेतरी दूर जातोय. आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. स्लॉक केलं होतं संदेश पाटील. आपण बघितलं की थोडा शफल क्रॉस स्लॉक केलं होतं चेंडूला. परफेक्ट हाफ वॉले घेऊन लॉफ्ट केला होता भिरकावून दिला होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 59. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. सरस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 धाव पूर्ण होते. देवेंद्र ठाणगे आणि तेजस पाटील या स्पर्धेचा आनंद टेलिव्हिजन सेटवरनं घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2016 मध्ये धावसंख्या झालेली 60. सरस याला मात्र खेळण्याचा प्रयत्न आता एक 34 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 61. या षटकातला शेवटचा चेंडू आहे पण एक मात्र सरस याची गोलंदाजी चांगली बघायला मिळालेली आहे कारण आपण जर विचार केला बाकीच्या षटकांचा विचार केला फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटच्या पाट्यात हवा तसा येत नाही. मिड विकेटला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष आणि आजच्या दिवसातला अंतिम सामना जो होणार आहे तो तुफान पिंपलास विरुद्ध गावदेवी ओळी आणि सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आमचे समालोचक त्या ठिकाणी सज्ज आहेत. सुनील पवार.
धन्यवाद गवली सर. तर आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्याचा नाणेफेक होते तुफान स्पोर्ट पिंपलास. वेलकम तुफान स्पोर्ट पिंपलास संघाचा कर्णधार संतोष स्वागत आहे आपलं सर्वप्रथम. आणि तसेच अरविंद भोईर साहेब आपलं पण स्वागत आहे. हॅलो राकेश मोरे यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचंय पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी. राकेशजी मोरे आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहेत. मी राकेशजी मोरे यांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. आजचा जो शेवटचा सामना आजच्या दिवसातील तुफान पिंपलास विरुद्ध गावदेवी ओळी. तुफान स्पोर्ट पिंपलास आणि गावदेवी स्पोर्ट ओली या दोन्ही संघादरम्यान. वेलकम सर आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2016 मध्ये. तर नाणेफेकीचा कॉल गावदेवी स्पोर्ट ओली या संघाचा कर्णधार अरविंद आपण जिंकलेले आहे. आणि सर्वप्रथम नेहमीच मनाला उत्सुकता असते की आमदार चषक कधी येणार आणि त्याचा आज आघात झालेला आहे. आपला पहिल्याच फेरीचा पहिला सामना आहे. इथं खेळताना कसं वाटते? खूप आनंद वाटतोय. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे स्पर्धा होतात पण यावर्षी आमदार साहेब आदरणीय रुपेशदादा यांनी यांच्या माध्यमातून आणि संजयभाई यांच्या माध्यमातून फार मोठं आयोजन, भिवंडीतलं सर्वात उत्कृष्ट आयोजन बोललं तरी वावगं ठरणार नाही. अगदी हे बरोबर सांगितलं आपण. आता वेळेला नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम आपल्या समोर तुफान पिंपलास अतिशय बलाढ्य संघ आहे. या संघासमोर नाणेफेक जिंकून काय स्वीकारणार? बॅटिंग. सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 4 षटकामध्ये किती धावाचं आव्हान ठेवणार? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार, जास्तीत धावांचं आवाहन करण्याचा प्रयत्न करणार आम्ही. बेस्ट ऑफ लक अरविंद. तुफान स्पोर्ट संघाचा कर्णधार संतोष, तू सुद्धा तुफानी खेळाडू आहेस. सर्वप्रथम या आयोजनाबद्दल जे यावेळेस मात्र एक नवीन पाहायला मिळतोय, काय वाटतं आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं आहे. आज नाणेफेक हरलेली आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. गावदेवी स्पोर्ट ओलिया संघाकडे अतिशय एक बलाढ्य फलंदाजी लाईन आहे. या संघाला 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी रनानं रोखायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक संतोष. न्यूज फॉर ग्राउंड न्यूज अशी आहे, नाणेफेक झालेली आहे. गावदेवी स्पोर्ट ओलिया संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स मॅजिकल ऑफ मराठी सम्राट डॉक्टर गवली सर आणि संदेश पाटील. धन्यवाद सुनील पवार. 64 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्यता पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत संदेश पाटील. धन्यवाद डॉक्टर गवली सर आणि सुनील पवार. पहिला चेंडू ऑर्केबाडी स्टँडिंग कडून. पहिला चेंडू जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाचं खातं खोललं जात आहे. श्री गणेश होतंय. दक्षता स्पोर्ट साविंद्र संघाचं खातं खोलतोय अजय. अपेक्षित स्कोर सांगत आहे 64 धावांचा आव्हान आहे 4 षटकामध्ये. आपण पाहतोय गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. पहिली सफलता आपल्या संघासाठी. उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय हेमंत. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. टॉप एच मारण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काहीसा हवेमध्ये होते देखील होता आणि यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि पहिला विकेट पडतोय. न्यू मिलम पायगाव हा संघ ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, फलंदाजाने खास करून 35 धावा काढल्या होत्या. नितीन याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचबरोबर हेमंत देखील चांगली गोलंदाजी करतोय. डॉक्टर गवली सर, चांगली कामगिरी पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. अगदी बरोबर, कारण सुरुवातीला विस्फोटक फलंदाजी केली होती नितीन पाटील, नितीन गवळी यांनी, आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे हेमंत भालेकर यांनी. 64 धावांचा पाठलाग करता आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी.
नवीन फलंदाज राम येतो खेळपट्टीवर. हेमंत षटकातील पुढचे चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय राम. राईट मोर्द विकेट जातोय. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्लाइंड स्विंग डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू जातोय. आपण पाहतोय आमदार चषक 2016 स्पर्धेचा पहिला दिवस आणि ओल्डी गोल्डी क्रिकेट आपण पाहतायत. पुन्हा एकदा एक जोरदार फटका. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी आमदार षटकार. पाहू शकता आपण लोअर फुलटच चेंडू होता. पूर्णपणे बॅटवर घेतला होता चेंडू आणि मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी आमदार षटकार. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल डॉक्टर गवळी सर. अगदी बरोबर. विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर याप्रमाणेच फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला त्या चेंडू हवेमध्ये मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला म्हणता येईल डीप वरून, कारण की जवळजवळ 30 सर्कलवर चेंडूला अडवला जातोय. एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते आमच्या ऑफिशियल स्कोर सांगते 8 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 16 धावांची सरासरी ठेवायची आहे आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये चांगली कामगिरी हेमन याची पाहायला मिळते. एक षटकार जरी खाला असेल तरी पण चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर केला होता चेंडू मात्र हवेमध्ये. शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. या षटकामध्ये दुसरा विकेट पडतोय तो म्हणजे दक्षता स्पोर्ट्स साविंद्र संघाचा. पाहू शकतो आपण चेंडूला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप मध्ये चेंडू होता जवळजवळ आणि मिड विकेट कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता आणि कोणत्या प्रकारची चुकी केली जात नाहीये आणि एक चांगली कॅच पकडली जात आहे आणि फलंदाज बाद होत आहे. डॉक्टर गवळी सर, अतिशय चांगला झेल या ठिकाणी नितीन गवळी याचा, कारण वाईट ऑफ लॉंग ऑनला उभा होता आणि चांगला झेल घेतोय. आज मात्र दक्षिण स्पोर्ट्स साविंद्र संघाला नितीन गवळीच दिसतोय. सुरुवातीला फलंदाजी करताना नितीन गवळी आणि चांगला झेल त्यांनी सॉफ्ट केला होता आणि संघाला आपली सफलता मिळवून दिली. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हेमंत भालेकर याची, कारण या षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली हेमन याच्याकडून. फलंदाज निराश होऊन तंबूच्या बाहेर गेलेले आहेत, कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली हेमन याची. पाहूया नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत आहे सकाराम. 64 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत हेमन याने आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. अजूनही 56 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूमध्ये. प्रति षटकामागे 18.66 धावाची सरासरी ठेवण्यात आलेली आहे. आता मात्र पाहूया मोठे फटके मारतायत का फलंदाज. दक्षता स्पोर्ट्स साविंद्रा संघ प्रथम फलंदाजी करतोय, कारण की 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आतमध्ये येऊन मारण्याचा जो प्रयत्न केलाय आणि फलंदाज बाद होतोय. पायचीच्या स्वरूपात 3रा विकेट पडतोय साविंद्र संघाचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते डॉक्टर गवळी सर. चांगली फलंदाजी नंतर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या न्यू मिलम पायगाव हा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पूर्णपणे प्रत्येक खेळाडू आपलं 100% आपल्या संघासाठी देताना. कारण हे संदेश पाटील जी धावसंख्या जी आहे, जी विशाल धावसंख्या, धावाचा डोंगर आहे, त्यामुळे दक्षता साविंद्र संघ थोडासा मानसिक दबावाखाली खेळताना दिसतोय. बऱ्याचशा वेळेला असं होतंय मोठी धावसंख्या जर असेल तर समोरचा संघ थोडासा मानसिक दबावाखाली खेळताना दिसतोय आणि त्याच्यामधूनच चांगल्या चेंडूचा सन्मान करण्याऐवजी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये फलंदाज बाद होताना दिसत आहेत. प्रदीप गोलंदाज पुन्हा एकदा श्याम नाईक कडून नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय. पिंटू जातोय. पिंटू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. प्रदीप शॉर्ट रनअप गोलंदाजाचा. आता मारण्याचा प्रयत्न केला होता, खोडून फटका पाहतोय आपण. लॉंग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एकच धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या आहे ती 9 होत आहे.
हेमन याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्याच पावलावर पाऊल ठेवतोय प्रदीप, त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज, जोरदार फटका पाहतोय आपण, चेंडू हवेमध्ये, मात्र लॉंगांचा क्षेत्रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. राम याची खेळी समाप्त होते. विकेट नंबर 4चं पतंग डॉक्टर गवली सर आतापर्यंत 9 चेंडू टाकून झालेले आहेत. त्या 9 चेंडू मध्ये आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत राजू पटेल की 4 विकेट गेलेल्या आहेत आणि धावांचा विचार केला तर फक्त 9. अगदी बरोबर. आपण पाहतोय कुठेही पाठलाग करताना दिसत नाही दक्षिण स्पोर्ट्स चाविंद्रा संघ. ज्या निमिलन संघाने जे लक्ष ठेवले 64 धावांचं आणि धावांच्या लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो बघायला मिळत नाही. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर एक मात्र गोष्ट आहे की ज्याप्रमाणे भरत मुकादम आणि नितीन गवळी यांनी जी 50 धावांची पार्टनरशिप केली होती तशा प्रकारची भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. एकत्रित चांगल्या फलंदाजाने खेळपट्टीवर टिकून राहणं हेही गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी प्रदीप याची आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहतो आपण, कार्पेटच्या साईड चेंडू जातोय, डीप क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, मात्र एकच धाव पूर्ण केली जात आहे. एका धावाने ऑफिशियल स्कोर सांगतात दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 धावांवर जात आहे. कुठेही वाटत नाहीये की लक्ष्याचा पाठलाग करता आहेत. दक्षता स्पोर्ट चाविंद्र आपण पाहतोय फलंदाजी करते. पुन्हा एकदा पुढे निघून पूर्णपणे बॅटवर घेतलेला चेंडू हवेमध्ये, चेंडू आणि फलंदाज बाद होते. पिंटू हा फलंदाज बाद होतोय. पिंटू महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या रँकिंग मध्ये जे टॉप आहे, मात्र 40+ पिंटू हा बाद होतोय. पिंटू परचा या नावाने ओळखला जाते पिंटूला. त्याचबरोबर पिंटू बाद होतोय. 5 विकेट पडले. डॉक्टर गवली सर काय वाटतं या दक्षता स्पोर्ट चाविंद्र संघाबरोबर? 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संदेश पाटील, मला असं वाटतं चाविंद्रा गाव फारसं काही दूर नाही इथून, पण इतकी काय घाई झालेली आहे चाविंद्रा संघातील खेळाडूंना आणि जवळपास हजेरी लावण्याचं काम करतायत. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी 100% देत आहेत. प्रदीप हेमन याने 8 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर प्रदीप याने आतापर्यंत 2 धावा दिल्यात आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसातील म्हणता येईल प्रदीप याची. पाहूया प्रदीप पुन्हा एकदा शॉर्ट रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू, 3 विकेट आणि 2 धावा. डॉक्टर गवली सर 2 षटकाची समाप्ती देखील झालेली आहे आणि धावांचा विचार केला फक्त 10. तर पुढच्या 2 षटकामध्ये दक्षता स्पोर्ट चाविंद्र हा संघ पाहूया किती धावा उभ्या करतायत, की त्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे न्यू मिलन पायगाव या संघाची. सांगण्यासाठी मायक्रोफोनवर सर्वांचा आवडता आवाज, मॅजिकल व्हॉइस डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती 27 धावांची. दक्षता स्पोर्ट चाविंद्र संघाला सामना जिंकायचा असेल तर हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आपण टेलिव्हिजन सेटवर हायलाइट पाहतोय, चौकार षटकार याप्रमाणेच क्रिकेट खेळावं लागेल. नितीन गवळी याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या स्टेच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 11. नितीन राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यामध्ये ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला ते पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेले क्षेत्ररक्षण करण्यासाठी जितेंद्र त्या ठिकाणी सज्ज आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते 12. एकेरी किंवा दुहेरी धावा घेऊन काही साध्य होणार नाही. विजयापर्यंत पोहोचायचं असेल दक्षिण स्पोर्ट चाविंद्र संघाला हवाई यात्रा करावी लागेल. हवेत फटके, मोठे फटके खेळावे होते सीमारेषेच्या बाहेर. याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सोपा झेल सुटतोय विकास. कॅमेऱ्यासाठी दृश्य खूप चांगलं होतं.
हा झेल जर आपण बघितला कॅमेऱ्यासाठी खूप चांगला दृश्य देतो, परंतु मात्र संघासाठी हे अगदी मारक दृश्य आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला मात्र चेंडू तितका बाहेर नव्हता, वाईट समजून सोडून दिला होता. निधावच्या चेंडू समोर अतिशय निष्ठावंत सुनील म्हात्रे, एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत सुनील म्हात्रे. नितीन याला बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. याला मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही भूषण. डीप मिड विकेट चांगला झेल, दुसरा झेल घेतोय भूषण मिड विकेटला. या सामन्याचा दुसरा झेल. सहा फलंदाज बाद झाले, धावसंख्या 13. या स्पर्धेमध्ये लोवेस्ट धावसंख्या बघायला मिळते की काय? एकाच सामन्यामध्ये 2 विक्रम बघायला मिळणार आहेत, हायेस्ट स्कोर आणि लोएस्ट स्कोर. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, कारण की न्यू मिलम पायगाव या संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. तब्बल 6 विकेट आतापर्यंत गोलंदाजाने काढून दिलेले आहेत आपल्या संघासाठी. म्हणजे फलंदाजी करताना फलंदाज नितीनने उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्याचबरोबर गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. विश्वास येतोय फलंदाजी करण्यासाठी. नॉनस्टकर यांना उभा आहे. याला फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू मिड ऑफ वरनं डीप मिड ऑफ लावतोय. अजिंक्य त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते, धावसंख्या होते 14. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची. एक मात्र षटकार मारला होता राम पाटील, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही मोठा फटका खेळण्याची गोलंदाजाने निमिलम पायगाव संघाच्या. नितीन याला मात्र चांगला प्रेक्षणे ड्राईव्ह केलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप याचं, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या होते 15. संदेश पाटील, सामना जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं क्षेत्ररक्षण. आज जर आपण पाहतोय निमिलम संघाची फलंदाजी अतिशय उत्कृष्ट, गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि त्याला मिळालेली क्षेत्ररक्षणाची साथ, त्यामुळे दक्षता चाविंद्र हा संघ दक्ष राहून सुद्धा आतापर्यंत चांगल्या रीतीने पाठलाग करू शकलेला नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 15 आणि आता मात्र मिशन इम्पॉसिबल, कारण जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 49 धावा. एक मोठा विजयाकडे वाटचाल करतोय निमिलम पायगाव संघ. अनिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला आता फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एकच धाव मिळेल. फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन की सामन्यामध्ये औपचारिकता. पण एकदा फुलटॉस चेंडू हवेत आहे. स्वतः अनिल झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल सुटतोय आणि एक धाव मिळते. गोंदिवली एक्सप्रेस राकेश पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अनिल याला मात्र शफल क्रॉस झाला होता. हुक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सचिन यांनी स्वतःला वाचवलेला आहे. कारण जॉली ट्रॉफी मध्ये आपण बघितलं होतं की पायनीर संघाचा रमीज रईस याला चांगलाच बॅटचा फटका लागला होता. अनिल यावेळेला मात्र एक चांगला चेंडू. आता ही चांगली गोलंदाजी, 4ही गोलंदाजांनी चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सुरुवातीला हेमंत, त्यानंतर प्रदीप, त्यानंतर नितीन आणि त्यानंतर मात्र अनिल. याला मात्र बिलकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पडत हवातच आलेला नाही. डीप मिड विकेटला जातोय. फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू टाकून विजयाच्या द्वारात प्रवेश करायचा निमिलम पायगाव संघाला. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर निमिलम पायगाव संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन निमिलम पायगाव. आणि हार्ड लक दक्षता स्पोर्ट्स चाविंद्रा हे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
नितीन गवळी यांनी 4 षटकार 2 चौकाराने 35 धावांची विस्फोटक खेळी केली होती. त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 11 चेंडूमध्ये 35 धावा आणि गोलंदाजी करताना 5 धावा देऊन एक फलंदाज होता. अष्टपैलू कामगिरी म्हणून मॅन ऑफ द मॅच नितीन गवळी आणि आम्ही आपणास घेऊन जातोय सूत्रसंचालन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे सूत्रसंचालक मनोहर तरे सज्ज आहेत. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. अतिशय सुंदर फटकेबाजी करून एक वनतर्फी सामना जिंकला असं म्हटलं तर नाही. खूपच चांगली फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी सामना विजय केलेला आहे पायगाव संघाने. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड व्यासपीठावर सन्माननीय राकेशजी मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा मोमेंट द्यायचा आहे. त्यानंतर गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. डॉक्टर दिलीप म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते होते या ठिकाणी सन्माननीय राकेश मोरे यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण आपल्या शुभास्ते द्यायचे. जोरदार टाळ्या. खूपच सुंदर खेळ, एक अफलातून खेळ. सर्व रसिक प्रेक्षकांची मनं आपण रात्री उशिरापर्यंत जिंकलेले. ते एक लांब पल्ल्याचे षटकार ठोकून वैयक्तिक 35 धावा